नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज की आपण आपल्या सूत्रसंचालनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निमंत्रण आणि आमंत्रण हे शब्द समानार्थी शब्द म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. परंतु निमंत्रण आणि आमंत्रण यामधला नेमका फरक काय आहे आणि हा जो फरक आपण समजावून घेतला तर तुमचं निवेदन अधिकाधिक शुद्ध होईल आणि कोणत्या ठिकाणी कशा रीतीनं अचूक बोलायचंय हे देखील आपल्याला या माध्यमातून समजेल. म्हणून असं आपल्या दैनंदिन जीवनात म्हटलं जातं की निमंत्रण आणि आमंत्रण आपण दोन्ही एकाच कार्यक्रमाचं देत असतो. मग हाच घटक आजचा मी घेऊन आलोय की निमंत्रण आणि आमंत्रण यामधला फरक समजावून घ्या. असं म्हटलं जातं की लग्नाचं निमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये आणि चहा पाण्याचं निमंत्रण असल्याशिवाय चहा पिऊ नये. मग आपल्याला निमंत्रण आणि आमंत्रण या दोन असलेली वेगवेगळी उदाहरणं यावरूनच आपल्याला लक्षात बऱ्यापैकी आलं असेल की लग्नाचं निमंत्रण असल्याशिवाय लग्नाला जाऊ नये आणि चहा पाण्याचं आमंत्रण असल्याशिवाय चहा पिऊ नये. मग आपण याबद्दलच सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण सर्रास बांधवांनो असं बोलतो, समानार्थी शब्द त्या शब्दांचा वापर आपल्या बोलण्यातून करतो. तो शब्द म्हणजे निमंत्रण आणि आमंत्रण. मी आमच्या गावच्या सरपंचांना लग्न समारंभाचं आमंत्रण दिलेलं आहे, तसेच त्या गावातल्या लोकांना देखील लग्नाचं मी निमंत्रण दिलेलं आहे. मग आपण निमंत्रण आणि आमंत्रण हे शब्द आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्रासपणे प्रत्येक जण वापरत असतो. परंतु तुम्हाला देखील निमंत्रण आणि आमंत्रण कार्यक्रमाचं आलेलं असतं. तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं त्यासाठी तुम्हाला बोलावलं जातं. असं आपण सर्रासपणे निमंत्रण आणि आमंत्रण असं शब्द ही जी शब्द आहे ती वारंवार आपण बोलतो. परंतु यामधला नेमका फरक काय आहे तो आपण समजावून घेणार आहे. पहिलं आपण आमंत्रण या शब्दाचा अर्थ आणि आमंत्रण कोणत्या ठिकाणी वापरायचंय आणि आमंत्रण नेमकं कसं असतं त्याचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण घरगुती आपल्या कार्यक्रमासाठी आपण पाहुण्यांना, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या मैत्रिणींना आपण बोलावत असतो. याची वेळ ठरलेली नसते. आपण एखाद्या पाहुण्याला आमंत्रित करत असतो की आमच्या घरी तुम्ही चहा प्यायला या, आमच्या घरी सहज आपण गप्पा मारायला या, आमच्या घरी जेवणासाठी या. मग यासाठी कोणतीही वेळ ठरलेली नसते. यासाठी कोणताही दिनांक, कोणतीही वार ठरलेली नसते. अशा प्रकारच्या जे आपण संबंधिताला बोलवतो आणि तो संबंधित त्याच्या वेळेप्रमाणे, त्या सोयीप्रमाणे त्या संबंधित व्यक्तीच्या घरी चहा पाण्याला, जेवणाला येतो, त्यालाच आमंत्रण असं म्हणतात. उदाहरणार्थ आपले नातेवाईक असतील, आपले मित्रपरिवार असतील, एखाद्याच्या घरी चहा पाण्याला त्यांनी बोलावलंय म्हणून चहा पाण्याला, जेवणाला जात असेल तर त्याला बांधवांनो आमंत्रण असं म्हणतात. आमंत्रण हे आपल्या लक्षात आलं असेल की आमंत्रण ज्यांना दिले जातं तर ते दिवसभरात त्यांच्या सोयीनं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सोयीनं ते कधी सुद्धा येऊ शकतात. त्या बोलावण्याला आमंत्रण असे म्हणतात. या कार्यक्रमाची म्हणजे आमंत्रण कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली नसते. हे जे आमंत्रण आहे तर त्याला अनौपचारिक असते, परंतु त्यामध्ये प्रेम, जिव्हाळा हा असतो. हे आपण समजावून घ्यावं. उदाहरणार्थ मगाशी मी सांगितलंय की या आमच्या घरी आपण सर्वजण एकदा जेवण करू, या आमच्या घरी चहा प्यायला, असं आपण जे बोलतो त्या बाबीला आमंत्रण असे म्हणतात. मग आता आपण निमंत्रण म्हणजे काय तर हे आपण पाहणार आहोत. निश्चित नियोजित वेळेला, विशिष्ट दिनांकाला होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना ज्या वेळेस पत्रिका दिली जाते त्याला निमंत्रण असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी कोंडे आणि ढमढेरे या परिवाराच्या लग्न सोहळ्याचं हे निमंत्रण पत्रिका आहे, म्हणजेच लग्न पत्रिका आहे. म्हणजे या बाबीला आपण निमंत्रण असे म्हणतो. यामध्ये या निमंत्रण ज्या कार्यक्रमासाठी दिलेलं जातं त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते. उदाहरणार्थ शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी सायंकाळी 5:45
कार्यक्रमाचं ठिकाण हे संपूर्ण त्या लग्न पत्रिकेमध्ये दिलेलं असतं. म्हणजे विशिष्ट वेळेला, विशिष्ट दिनांकाला, निश्चित संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाला पाहुण्यांना जे बोलावलं जातं, जी आपण पत्रिका देतो, त्याला आपण निमंत्रण असे म्हणतो. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते. हा कार्यक्रम औपचारिक असतो आणि या कार्यक्रमाला वेळेचं बंधन असतं. मग ते कार्यक्रम निमंत्रणामध्ये कोणते येतात, तर ते कार्यक्रम अनेक कार्यक्रम येत असतात. लग्न असेल, मुंज असेल, वास्तुक शांती असेल, सेवानिवृत्त समारंभ असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, विकास कामांचं उद्घाटन असेल, सामाजिक उपक्रमांचा सांगता असेल, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असेल, वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम असेल. मग अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं ज्यावेळेस आपण पत्रिकेच्या रूपानं पाहुण्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करतो, त्याला आपण निमंत्रण असं म्हणतो. मग आता आपण थोडक्यातच पाहणार आहोत की निमंत्रणामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाची विविधता आपल्याला दिसून येते. मग थोडक्यातच निमंत्रण आणि आमंत्रण याचं मी थोडक्यात आपल्याला सविस्तर थोडक्यात मी या ठिकाणी विवेचन करतोय की निमंत्रण म्हणजे ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या वारी आणि ठरलेल्या दिनांकाला पाहुण्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं जातं किंवा पाहुणे त्या विशिष्ट वेळेला, विशिष्ट दिनांकाला त्या ठिकाणी येतात, त्याला निमंत्रण म्हणतात. आणि आमंत्रण म्हणजे पाहुण्यांना त्यांच्या सोयीनुसार बोलवण्यासाठी आवाहन केले जाते. यामध्ये कोणतीही वेळ ठरलेली नसते, यामध्ये कोणताही दिनांक नसतो आणि या कार्यक्रमाची जे पाहुण्यांना बोलावलं जातं त्याबद्दलची पत्रिका काढली जात नसते. यामध्ये अनौपचारिकता असते. मग आपल्या लक्षात आलं असेल निमंत्रण आणि आमंत्रण म्हणजे काय. थोडक्यातच मी पुन्हा एकदा ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं की निमंत्रणाची वाट पाहू नये कीर्तनाला आणि निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला आणि चहा पाण्याचं आमंत्रण आल्याशिवाय चहा पाणी करायला जाऊ नये संबंधिताच्या घरी. मग आपल्याला याच उदाहरणावरून लक्षात आलं असेल निमंत्रण आणि आमंत्रण. मग सूत्रसंचालकाने, वक्त्यानं, व्याख्यात्यानं ज्यांना ज्यांना बोलायचंय तर त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये निमंत्रण कोणत्या ठिकाणी बोलायचंय, आमंत्रण कोणतं असतं हे आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला आपण विसरू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.